तिरुपती बालाजीचं प्रतिकृती असलेलं हे मंदिर तुम्ही बघितलेलं आहे का? छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर बसलेलं निसर्गाच्या कुशीत खूप असं सुंदरसं मंदिर आहे. महेशमाळ येथील या मंदिराला मराठवाड्याचं तिरुपती म्हणून पण ओळखलं जातं. इथं व्हिजिट करायचं मेन अट्रॅक्शन म्हणजे जाताना आपल्याला अगदी कूल असं क्लायमेट लागतं आणि ग्रीनरी लागते खूप सारी. तसेच जाताना आपल्याला बरेचशी इथे पाण्याची ठिकाणं म्हणजे तळी पण लागतात आणि खूप सारी ग्रीनरी आहे. तसंच इथलं आपल्याला जर शूटिंग करायची असल्यास तर सुंदर सुंदर पॅनोरामिक व्ह्यूज इथे आपल्याला बघायला भेटतील. मंदिरातल्या साईडला आपण जातो तर इथं आपल्याला इतकंच प्रसन्न वाटतं. आतमध्ये एंटर केल्याच्या नंतरच असं वाटतं की आपण खरंच तिरुपती बालाजीला आलेलो आहोत की काय. आणि मंदिराचं पूर्वी कलरिंगचं काम नव्हतं झालेलं, आता झाल्याच्या नंतर आम्ही आलेलो. इतकं सुंदर हे मंदिर आहे आणि चोरूनच इथं एक मूर्तीचा फोटो घेतला आहे. तसं तिथं कॅमेराज वगैरे आपल्याला अलाउड नाही मंदिरामध्ये. आणि बॅक साईडला हे मंदिराचं असं एक सुंदर असं व्ह्यूज आहे, सुंदर असं कलर याच्यावरती केलेलं नक्षीकाम. हे बघून असं वाटतं इथंच थांबावं, इतकं सुंदर हे मंदिर आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्याच जणांनी बघितलं आहे, पण आउटसाईड ऑफ छत्रपती संभाजीनगरचे बघत असतील व्हिडिओ त्यांच्यासाठी हे लोकेशन नक्कीच अट्रॅक्शन असणार. तर वेरूळ, दौलताबाद, खुलताबाद या लोकेशन झालेच. त्यानंतर पण हे जे लोकेशन आहे इथं नक्की व्हिजिट करा. स्पेशली मान्सून सीझनमध्ये म्हणजे रेनी सीझनमध्ये जर आलं तर तुम्हाला खूप सुंदर इकडे वातावरण बघायला मिळेल. पूर्ण ग्रीनरी. मंदिराच्या बाहेर जाताना आपल्याला डाव्या हाताला इथं जेवणाची सुद्धा व्यवस्था असते. 70 रुपयामध्ये तुम्हाला थाळी इथं खायला भेटेल. जेव्हा आपण मंदिराच्या बाहेर येतो हा इतका सुंदर असा परिसर आपल्याला बघायला भेटतो. मंडळी तुम्ही कधी येता हे टेम्पल बघण्यासाठी नक्की व्हिजिट करा. तोपर्यंत बाय.